परिपूर्ण किचन आणि आर्ट चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मंगळसूत्राची लांब गंठण बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला सुया लागणार आहेत ज्वेलरीच्या। काळे मणी, गोल्डन मण्यांची छोटी साईज, मंगळसूत्राच्या 2 वाट्या, काळ्या मण्यांची मीडियम साईज आणि गोल्डन मण्यांची पण मीडियम साईज आणि गोल्डन मण्यांची मोठी साईज लागणार आहे। तर धागा आपल्याला सुरुवातीला डबल करून घ्यायचा आहे। हे बघा असे 4 पदर करून घ्यायचे आणि जे बंद पदर असतात तिथे ज्वेलरीच्या सुया ह्या साध्या दोऱ्यातून बांधून घ्यायच्या आहे ती, आणि जे सुट्टे पदर असतात तिथे गाठ मारून आपल्याला स्क्रू घ्यायचे आहे। तर मी इथे पिन अटकवून देते आणि आपल्याला दोन्ही सुयांमध्ये काळे मणी वाहून घ्यायचे आहे सुरुवातीला। हे बघा दोन्ही सुयांमध्ये सारखेच मणी वाहून घ्यायचे आहे ती। इथे हा जो धागा आहे, घोस आहे, तो पदर असा काढून घ्यायचा आणि त्या पदरामध्ये आपल्याला मण्यांमधून आपल्याला सुई घालून पदर हा हळूच मागे खेचून घ्यायचा आहे। आता दोन्ही सुयांमध्ये आपण मागच्या साईडला मणी वाहून घेऊयात। हे बघा आता दोन्ही पदरांमध्ये सारखेच मणी वाहून घेतलेले आहेत। आता यानंतर दोन्ही सुया पकडून आपल्याला एक मोठ्या साईजचा गोल्डन मणी वाहून घ्यायचा आहे। हे बघा आता यानंतर आपल्याला एका सुईमध्ये परत काळे मणी ओवायचे आहे थोडेसे। हे आपण आपल्या आवडीनुसार घेणार आहोत। हे बघा आणि त्यानंतर आपल्याला हा जो बारीक साईजचा गोल्डन मणी आहे तो मणी, त्यानंतर मध्ये आपल्याला मीडियम साईजचा मणी घालायचा आहे, परत छोटा गोल्डन मणी घालायचा आहे। हे बघा असा, आणि त्यानंतर आपल्याला हा मीडियम साईजचा काळा मणी टाकायचा आहे। त्यानंतर परत आपल्याला हा जो छोटा मणी आहे तो घालायचा आहे। असे आपण 5 घेणार आहोत हे मण्यांचे। हे बघा आता 5 पेट्या बनवून घेतलेल्या आहेत आपण इथे। मध्ये काळा मणी टाकून हे 5 पेट्या बनवून घेतलेल्या आहेत। आणि यानंतर आपण जेवढे काळे मणी पुढे वळलेले आहेत हे तेवढेच आपल्याला इथे वळून घ्यायचे आहे ती। आता हे बघा असं धागा पकडून आपण तेवढेच मणी वळून घेणार आहोत। हे बघा आता एका पदरामध्ये आपण ही डिझाईन बनवून घेतली होती, ती दुसऱ्या पदरामध्ये सुद्धा बनवून घेतलेली आहे। आता दोन्ही सुया आपल्याला एकत्र पकडून सुरुवातीला छोट्या साईजचा गोल्डन मणी घालायचा आहे, त्यानंतर मीडियम साईजचा मणी, आणि त्यानंतर परत छोटा गोल्डन मणी, यानंतर मीडियम साईजचा मणी, एका साईडला मीडियम साईजचे 2 मणी घालायचे आहे ते। आता यानंतर परत आपण छोटा गोल्डन मणी घालणार आहोत। हे बाबा 1 आणि 2 असे मीडियम साईजचे मणी घालायचे आहेत, आणि मध्ये आपल्याला मोठ्या साईजचा गोल्डन मणी टाकायचा आहे, आणि त्याच्या बाजूला परत आपल्याला एक छोट्या साईजचा गोल्डन मणी टाकायचा आहे। सेम जसं ह्या साईडला आपण घातलेलं आहे ह्या मण्याच्या, तसंच ह्या साईडला सुद्धा आपण मणी टाकून घेणार आहोत। हे बघा आता दोन्ही सुया अलग करून आपल्याला एका सुईमध्ये आपण एवढे मणी वाहून घ्यायचे आहेत। आता हे मी मोजून घेतलेले आहेत, 22 मणी आहेत। तर 22 मणी आपण एका सुईमध्ये सुरुवातीला वाहून घेऊयात।
हे बघा, आता ह्या काळ्या मण्यानंतर आपल्याला इथे जेवढे मणी ओवले होते 5 पेट्या, ते आपण इथे ओवून घेऊयात एका एका पदरामध्ये. तर सुरुवातीला आपण छोटा गोल्डन मणी घालणार आहोत. त्यानंतर मीडियम साईजचा एक मणी गोल्डन. हे बघा, आता ह्या 5 पेट्या बनवून घेतलेल्या आहेत आपण एका पदरामध्ये. तर टाईम जाऊ नये म्हणून दुसऱ्या पदरात पण शेम ओवून घेतलेला आहे. आता दोन्ही सुया पकडून आपल्याला एक सुरुवातीला गोल्डन मणी ओवायचा आहे. त्यानंतर मंगळसूत्राची वाटी घालायची आहे. परत एक मोठ्या साईजचा गोल्डन मणी आणि त्यानंतर हा काळा मणी घालायचा आहे. परत आपल्याला त्याच्या साईडला एक गोल्डन मणी मोठ्या साईजचा आणि दुसरी मंगळसूत्राची वाटी. त्यानंतर परत आपल्याला इकडं कडेला एक गोल्डन मणी घालायचा आहे. हे बघा, हे बघा, असं सुंदर दिसतं. आता आपण शेम जसं ह्या साईडला बनवलं होतं, आता हे 5 मणी आणि त्यानंतर काळे मणी, त्यानंतर हे मणी दोन्ही सुईंमध्ये पकडून त्यानंतर परत काळे मणी, असं सेम ह्या साईडला आपण ओवून घेणार आहोत. हे बघा, दुसरी साईड आपली बनून झालेली आहे. तर यानंतर आपल्याला स्क्रू ओवायचा आहे. तो स्क्रू हा उलट्या साईडने ओवायचा, म्हणजे त्याचं तोंड पुढच्या साईडला येतं. आणि यानंतर आपल्याला जो धागा आहे तो उरलेला कापून घ्यायचा आहे. हे बघा, आणि यानंतर आपल्याला ह्या स्क्रूच्या एकदम तोंडाजवळ पकडून व्यवस्थित 2 ते 3 गाठी मारून घ्यायची आहे ती. म्हणजे स्क्रू निघणार नाही असं. हे बघा, आता इथे मी 2 गाठी मारून घेतलेल्या आहे ती. आणि त्यानंतर आपल्याला परत उरलेला जो धागा आहे तो कापून आणि दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकवून द्यायचा आहे. हे बघा, आता मी इथे 3 गाठी मारलेल्या आहेत. आता हा उरलेला धागा आपण कापून घेऊन इथे मी दिवा लावून घेतलेला आहे. थोडंसं आपण हाताने प्रेस करून द्यायचं. दोन्ही साईड चिपकवून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे जो पिन लावला होता तो पिन काढून आपल्याला इथे थोडंसं असं जो धागा आहे तो चिपकवून द्यायचा आहे. हे बघा, आपली सुंदर अशी डिझाईनची मंगळसूत्र पोत तयार झालेले आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.